नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखाकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. माझा मोबाईल नंबर 99 22 14 24 75. आपल्याकडे एक शेतकरी आलेले आहेत वाशिम तोंडगाव इथून. आपण त्यांचा पहिले परिचय घ्या. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव सांगा. माझं नाव कार्तिक गजानन गोटे, मुक्काम पोस्ट तोंडगाव, तालुका जिल्हा वाशिम. माझा मोबाईल नंबर 77 98 83 98 99. गेल्या वर्षी आपण सरांकडून हळदीची पूर्ण ट्रीटमेंट घेतली आणि आपण असं भरघोस असं उत्पन्न घेतलं आणि चालू वर्षात हळदीचं पुढील नियोजन कसं करायचं आणि उत्पन्न भरपूर कसं घ्यायचं याच्याकरिता आम्ही सरांकडे व्हिजिट द्यायला आलो. म्हणजे आता आपलं कोळगाव आणि तोंडगाव याच्यातला डिस्टन्स किती आहे सर? 150 किलोमीटर आहे सर. 150 किलोमीटर. गेल्या वर्षी या शेतकरी बंधूंना आपल्या इथून 150 किलोमीटरवर सर्व निविष्ठा नियोजन करून आपण त्या प्लॉटला व्हिजिट करून योग्य व्यवस्थापन केलं. आता थोडासा वेळ आहे, या वेळामध्ये शेतकरी बांधवाला पुढचं कसं नियोजन करता येईल या संदर्भात शेतकऱ्यांना हंगाम सुरू होण्याच्या आधीच आपल्याला भेट दिली. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जो व्हिडिओमध्ये मुख्य विषय घेतलेला आहे तो म्हणजे सध्या परिस्थितीमध्ये हळदीची जी पूर्वतयारी आहे, म्हणजे हळद लागवड करण्याच्या अगोदर आपल्याला काय काय उपाययोजना किंवा पूर्वतयारी काय केली पाहिजे आणि जमिनीची निवड कशी केली पाहिजे या दोन विषयावर आपण आता व्हिडिओ घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, एक लक्षात घ्या, आपलं जे हळदीचं बेन आहे हे जमिनीतून कमीत कमी 40 ते 45 दिवस बाहेर काढून ठेवलेलं असावं. बरेच शेतकरी ताबडतोब हळदीचं बियाणं काढतात आणि लगेच दुसरीकडे लागवड करतात. म्हणजे त्यांचं म्हणणं हळदीचं वजन किंवा बियाणं सुकू नये किंवा वाळून जाऊ नये यासाठी ते तसं करतात. पण हे एकदम 100% चुकीची पद्धत आहे. शेतकरी बंधूंनो, हळदीच्या बियाणाची कमीत कमी 40 ते 45 दिवस सुप्तावस्था पूर्ण होणं गरजेचं आहे आणि असं 40-50 दिवस बियाणं जमिनीच्या बाहेर काढून ठेवलेलं साठवलेलं बियाणंच तुम्ही लागवडीसाठी वापरा. ताबडतोब जर तुम्ही बियाणं जर काढून लागवड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च वाढतो आणि उत्पादन कमी होते. दुसरी गोष्ट, जसं जमीन 40 ते आपलं बियाणं 40-45 दिवस रेस्ट घेतलेलं पाहिजे, तसंच जमीन सुद्धा तुम्हाला 40 ते 45 दिवस नांगरटी केलेली जमीन असणं खूप गरजेचं आहे. बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये तापली नसलेली जमीन म्हणा किंवा बेवडचा विचार न करता हळदीसाठी ती जमीन निवडतात. तर जेव्हा पण जमीन तुम्ही निवडता 40 ते 45 दिवस ते उन्हामध्ये चांगली नांगरटी करून तापलेली जमीनच निवडा. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, आपण हळदीची जमीन निवडते वेळेस अति हलकी, ज्याला आपण चुनखडी किंवा खडकाळ जमीन म्हणतो, अशी जमीन होईल तेवढं निवडू नका. अशा जमिनीमध्ये तुमचा खर्च जास्त होतो आणि उत्पादन कमी होते. याचं कारण म्हणजे हळदीला जे लागणारे घटक असतात जसं झिंक, फेरस, सल्फर, मॅग्नेशियम या जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी असतात आणि आपण वरून जरी दिले तर ते न्यूट्रिशन वाहून जाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये असते. आणि त्याच्या व्यतिरिक्त जमिनीचा जो पीएच आहे हा जास्त असल्यामुळे दिलेले न्यूट्रिशन डेली तेवढे अपटेक होत नाहीत, म्हणून आपला खर्च वाढतो, उत्पादन होतो, कमी होतो. यासाठी तुम्ही अति हलकी जमीन, चुनखडी जमीन ज्याला म्हणतो, ही निवडू नका. तसंच शेतकरी बांधवांनो, बरेच शेतकरी अति काळी कसदार जमीन सुद्धा हळद पिकासाठी निवडतात. ही चुकीची पद्धत आहे. शेतकरी बांधवांनो, अति काळी कसदार जमीन हळद पिकाला मानवत नाही, कारण जेव्हा पावसाळा उघडतो, जेव्हा उन्हाळा आपला हिवाळा सुरू होतो त्यावेळेस ती जमीन एकजीव घट्ट होते आणि आपल्या शेंगा पोसण्यासाठी खूप मोठ्या अडचणी तयार होतात. हे जमिनीत वाढणारे पीक असल्यामुळे याला अति काळी कसदार सुद्धा जमीन मानवत नाही. तर शेतकरी बंधूंना जमीन जे घ्यायची ते कशी आहे, ते मध्यम स्वरूपाची जमीन असणं गरजेचं आहे. म्हणजे अति हलकी जमीन नको आणि अति काळी कसदार नको, मध्यम स्वरूपाची जमीन असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, जमीन हलकी असो किंवा भारी असो, जमीन पाणी धरणारी, ज्याला आपण म्हणतो उत्तम निचऱ्याची जमीन असली तरच घ्या, जिथं पाणी साचून राहते पावसाळ्यामध्ये, अशी जमीन तुम्ही घेऊ नका. कारण हे जमिनीत वाढणारं पीक आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये कंदकूज लागण्याचा प्रॉब्लेम किंवा सड लागण्याचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपण ज्याला उत्तम निचऱ्याची जमीन म्हणतो अशी जमीन तुम्ही निवडण्याचा प्रयत्न करा. शेतकरी बंधूंनो, आता बऱ्याच शेतकऱ्याचं काहीतरी भागामध्ये पाणी साचते. जर एखाद्या जागी जर पाण्याची साठवणूक होत असेल तर त्या जागी जर तुम्ही निचरा काढून घेतला, त्या जमिनीतून जर काढून जर दिला तर नाहीतर आपल्याला सडीचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणामध्ये येऊ शकतो. शेतकरी बंधूंनो, आपला जे जमीन आहे, आपल्या जमिनीचा ईसी, ज्याला आपण इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणतो, ही सुद्धा योग्य असणं गरज आहे. बरेच शेतकरी आपल्या जमिनीचा ईसी, पीएच, ऑर्गॅनिक कार्बन हे जे महत्वाचे जे गोष्टी आहेत हे याच्याकडे दुर्लक्ष करतात. शेतकऱ्याला वाटते आमची जमीन चांगली आहे किंवा आपली जमीन चांगली पिकते. हळद पिकाला जे पोषक जमीन आहे ते जमीन असणं आपल्याला गरज आहे. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ऑर्गॅनिक कार्बन आणि आपल्या जमिनीचा पीच या 3 गोष्टी व्यवस्थित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये जमिनीला रेस्ट देत नाहीत. जसं आपण सांगितलं की 40-45 दिवस जमीन तापलेली असणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी उन्हाळ्यामध्ये कुठलं भाजीपाल्याचं पीक म्हणा घेतात किंवा दुसरं काही उन्हाळी पीक घेतात आणि त्या जमिनीमध्ये लगेच हळद लावतात. शेतकरी बंधूंनो, या कारणानं जमिनीचा इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ऑर्गॅनिक कार्बन, पीएच या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होतात आणि आपण दिलेला जो खते आहेत, दिलेले आपण जे नियोजन आहे
हा पूर्णपणे वापरात येत नाही आणि आपला खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो आणि आपल्याला फायदा कमी होतो. त्याच्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचा विषय असतो की शेणखत वापरण्याचा विषय शेतकरी माहिती विचारतात. शेतकरी बंधूंनो, तुमच्याकडे जर 50-60% वर कुजलेलं शेणखत असलं तर वापरा, नाही तर तुम्ही शेणखत नाही वापरलं बरं. 50% वर जर कुजलेलं शेणखत जर नसेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये त्या शेणखतामधून फायदा कमी तोटा जास्त. म्हणजे सगळ्यात मोठे जर प्रॉब्लेम म्हणलं तर हुमणी आणि बुरशीजन्य रोग याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे शेणखत जर तुमच्याकडे चांगलं कुजलेलं असलं तरच वापरा, नसेल तर तुम्ही वापरू नका. तुम्हाला पुढच्या वर्षी जिथं हळद टाकायची आहे त्या क्षेत्रामध्ये यावर्षी हळद शेणखत टाकून ठेवा आणि पुढच्या वर्षी त्याच्यामध्ये लागवड करा. शेतकरी बंधूंनो, आपण बेवड पद्धतीला हळद लागवडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व देत असतो. बेवड ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आता जसं सांगतो शेतकरी बंधूंनो, हळदीच्या पिकाला जे आहे तुमची उन्हाळीची जी ज्वारी आहे, ज्वारी घेतलेलं रान असो, ज्याला आपण शेत म्हणतो, किंवा ऊसाचं शेत, मक्याचं शेत, हे आपल्याला मानवत नाही. जे आपण कंदवर्गीय पीक आहे जसं कांदा, बटाटा, असे बरेच जे कंदवर्गीय पीक आहेत हे सुद्धा आपल्या हळद पिकाला मानवत नाही. त्यामुळे जमीन निवडते वेळेस तुम्ही उन्हाळ्यात तापलेली जमीन आणि कंदवर्गीय पिकं न घेतलेली जमीन, मक्का, उन्हाळी ज्वारी आणि ऊस असं पिकं न घेतलेली जमीन निवडा, जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी फायदा होईल. सगळ्यात महत्वाचं शेतकरी बंधूंनो, आपल्या जमिनीला वरून निरीक्षण करण्यापेक्षा प्रत्येक शेतकऱ्यांनी आपण शेतीवर खर्च करण्या जास्त व्हायचं जर नसेल तर आपण माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जमिनीत आपल्याला हळदीला लागणारे घटक किती प्रमाणात आहेत, कमी आहेत, जास्त आहेत, याची आपल्याला योग्य माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्चात बचत करता येते. माती परीक्षण अतिशय महत्वाचा विषय आहे आणि ते प्रत्येक शेतकऱ्यानं करून घेणं गरजेचं आहे. एक तर लक्षात घ्या, माती परीक्षण तुमच्या चांगल्या खात्रीशीरच लॅबकडून करून घ्या, याचं एक महत्वाचं आहे. आता शेतकरी बंधूंनो, आपण जेवढे पण मुद्दे सांगितले हे तुम्हाला जर कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घ्यायचं असलं तर या मुद्दे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. बरेच शेतकरी फक्त काहीतरी शेजाऱ्याने केलं किंवा इतर शेतकऱ्याने केलं म्हणून त्याच्याकडे बघून आपण नियोजन करत असतो. असं जर केल्यामुळं काय होते शेतकरी बंधूंनो, आपण फक्त खर्च करत आहोत शेतीवर आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घट आहे. हळद पिकाला लागणाऱ्या आवश्यक गोष्टी आपण जर वेळोवेळी व्यवस्थित मेंटेन केल्या, हळद पिकाच्या मुख्य 4 अवस्था असतात. 4 अवस्थेतले 4ही प्रकारचं जर व्यवस्थित अन्नद्रव्याचं बॅलन्स केलं, वातावरणाचा विचार करून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने नियोजन केलं, आपल्याला कमी खर्चामध्ये भरघोस उत्पादन देण्यासाठी खूप महत्वाची या गोष्टी आहेत. सर्वात महत्वाचा विषय जे आहे तो हळद लागवडीचा जो दिनांक आहे, याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी चुका करत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला लागवडीचा पिरियड सुद्धा खूप अतिशय महत्वाचा आहे. शेतकरी बंधूंनो, आपण लागवड करते वेळेस 20 मेच्या अगोदर लागवड करू नका, कारण या वेळेमध्ये खूप मोठं टेम्परेचर असते आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये हळदीची उगवण होण्यासाठी खूप मोठे प्रॉब्लेम येतात. तर 20 मेच्या नंतर तुम्ही लागवड करू शकता आणि जास्तीत जास्त 15 जूनच्या आत लागवड होईल याची तुम्ही काळजी घ्या. याच्यापेक्षा जर जास्त पिरियड तुम्ही मागे पुढे केला तर आपल्याला जे कंद वर्गीय पीक असल्यामुळे याला कंदमाशी आणि करपा या 2 रोगाचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या पिकाचं नुकसान होते. म्हणून 20 मे ते 15 जून याच कालावधीमध्ये आपण सगळ्यांनी लागवड जर केली तर आपल्याला याच्यामधून खूप चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आपण इतक्या दुरून शेतकरी आले, चर्चा केली, त्याच्यासोबत व्हिडिओ करण्याचा योग आला. सर्व शेतकरी बांधवांना मी विनंती करतो की शेतीवर तुम्ही खर्च करून उत्पादन काढण्यापेक्षा शेतीच्या आपण जे पीक घेतो त्या पिकाचे बारकावे लक्षात घेऊन, त्याची आवड निवड लक्षात घेऊन, त्याची गरज लक्षात घेऊन, वातावरणातले बदल लक्षात घेऊन, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात घेऊन तुम्ही जर योग्य पद्धतीने जर हळद पिकावर नियोजन केले तर हळद खूप कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्यासाठी खूप महत्वाची या आपण गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक लक्षात घ्या शेतकरी बंधूंनो, जमीन आणि बियाणे हे दोन्ही तुम्हाला उत्तम निरोगी दर्जेदार असणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही नियोजन करा. आपल्याला येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये खूप भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद.